सांगायचं आयुक्त साहेबांना ते जर काही दिवस नगरचे जर प्रॉपर वास्तवात असतं तर त्यांना त्याचा इतिहास सगळा कळाला असता. पण ते नगरचे रहिवासी नसल्यामुळे त्यांना इथला इतिहास माहिती नाही. त्यांना दुसऱ्या कामात जास्त इंटरेस्ट, जसं पे अँड पार्क असेल, त्यांनी जर त्याचा विचार लवकर नाही केला तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे. पण त्याच्यावरची जी काही जबाबदारी होईल किंवा काही समाजकार्य जे काही बिघडणं येईल तर त्याच्या संपूर्ण जबाबदारी ही आयुक्तांची राहील. वेश कोणाची नाही, वेश फक्त ही आमच्या बापाची आहे. मंडळांचे किंवा ज्या 4 जणांचे आमच्याकडे नाव आलेले आहेत त्यांच्यासाठी तर पक्की आमच्याकडं बिल्डिंग लावतोय आम्ही. का की ते डायरेक्ट ऐतिहासिक वास्तूवरती येत आहेत, बाकीच्या वास्तू त्यांना दिसत नाहीयेत. आणि वेश कोणाच्या बापाची नाही, वेश आमच्या बापाची. त्यामुळे आम्ही लढा देणार आहे शेवटपर्यंत लढा. अहिल्यानगर शहराच्या वैभवात भर पडणारे आपल्या माळीवाडा वेस आता काही दिवसाची सोबती आहे असं म्हटलं जातंय. ही वेस वाहतुकीसाठी अडथळा निर्माण ठरते अशा निविदा महापालिकेकडे गेले आहे. त्यामुळे आता महापालिका आयुक्त हा ऐतिहासिक वारसा जपणार का मग तो उद्ध्वस्त होणार, काय सांगाल? वेश कोणाची नाही, वेश फक्त ही आमच्या बापाची आहे. आणि अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्हाला सांगून राहील की ही वेश हे आस्थेचं प्रतीक आहे, ही प्रत्येक समाजाचं एक शान आहे आणि आमच्या अहिल्यानगर शहराचं हे एक नाक आहे. जिथून कुठून या आपण शुभ कार्य जरी म्हणतो, आपण एखादं शुभ कार्य जरी करायचं असेल तर आपण म्हणतो की बाबा वेशीच्या पहिले पाया पडलं पाहिजे, त्याच्यानंतर ग्रामदैवताचं पाया पडलं पाहिजे. आणि जर ही वेशच जर उपलब्ध नसेल तर नाकच नाही तर त्याला कुठं तोंड देण्यासारखं उपयोग नाही काही. प्रवेशद्वार म्हटलं जातं आणि गावाला वेस असावी असं देखील म्हटलं जात आहे. त्याला आध्यात्मिक कारण सुद्धा आहे ना. याला आध्यात्मिक कारण आहे, कारण वेशीच्या बाहेर कधीही मारुती असतो आणि वेशीच्या आतमध्ये गणपती असतो. जेणेकरून का असतो की वेशीच्या बाहेर जो मारुती उभा असतो हा आपल्या जो अहिल्यानगर शहरावरती जे संकट येणार आहे ते संकट निवारण्यासाठी वेशीच्या बाहेर कधीही मारुती असतो. आणि कुठल्याही कार्याची नवीन सुरुवात करायची असते त्यासाठी गणेश देवता असतात वेशीच्या आतमध्ये गेल्यानंतर. आणि जर हेच त्यांना संपवायचं असेल वेश, तर ह्या दोन्ही गोष्टींचा उपयोग नाही ना आपल्या शहराला. आता अडथळा निर्माण ठरतोय असं म्हटलं जाते. मात्र आता अहिल्यानगर शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम आहेत, अनेक ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नाहीयेत. हॉटेल असेल, हॉस्पिटल असेल, अशा ठिकाणी त्यांची पार्किंग नाहीये. त्यांची निविदा अनेक वेळेस तिथे जाते, मात्र महापालिका त्याच्यावर कधी विचार करत नाही. या संदर्भात काय सांगाल? तेव्हा आयुक्त साहेब झोपलेले असतात. जेव्हा हिंदूवरती काहीतरी येतो आणि हिंदूचं काहीतरी असतं, आता 3 महिन्यापूर्वी ते कुठेतरी निवेदका त्यांना दिलेत आणि आम्ही काही दिवसापासून त्यांना निवेदका देतोय की अनधिकृत ज्या मस्जिदी आहेत, दर्गा आहेत किंवा रस्त्यातले कुठलंही अतिक्रमण अनधिकृत असू द्या किंवा ते कापड बाजारातले असू द्या किंवा कत्तलखान्यांचे, तर आम्ही किती दिवस झाले ते त्यांना निवेदका देतोय. कमीत कमी आज 5 वर्ष झाले असेल तर लढा देतोय. त्या गोष्टीत त्यांनी कधी हस्तक्षेप नाही केला, त्याच्या कधी नोटिसा नाही दिल्या पेपरला. आणि ह्या ऐतिहासिक वास्तूच्या नोटिसा देऊ राहिले ते पेपरला. तुम्ही आज महापालिकेचा जाहीर निषेध करण्यासाठी एक मीटिंग बोलवली होती. नेमका या मीटिंग मध्ये काय निर्णय घेण्यात आलाय? या मीटिंग मध्ये निर्णय असा घेण्यात आला, शनिवारी आणि रविवार या दोन्ही दिवशी आम्ही सर्व अहिल्यानगर वासियांचा हरकती जमा करणार आहोत आणि शनिवारी जाऊन आयुक्त साहेबांच्या टेबलवर मांडणार आहोत. त्यांना हरकतीच पाहिजे ना की ही वेश वाचावा. मग त्यांच्या समोर ढीक देऊ आम्ही, तेव्हा त्यांना समजेल की बाबा ही वेश कसे वाचली पाहिजे. आणि ज्यांनी हरकती घेतल्यात, जे 4 मंडळांचे किंवा ज्या 4 जणांचे आमच्याकडे नाव आलेले आहेत त्यांच्यासाठी तर पक्की आमच्याकडं बिल्डिंग लावतोय आम्ही. का की ते डायरेक्ट ऐतिहासिक वास्तूवरती येत आहेत, बाकीच्या वास्तू त्यांना दिसत नाहीयेत. आणि वेश कोणाच्या बापाची नाही, वेश आमच्या बापाची आहे. त्यामुळे आम्ही लढा देणार आहे शेवटपर्यंत लढा देणार. 1800 पासूनचा इतिहास आहे यार. अनेक या ठिकाणी याला परंपरा आहे. या नगर शहराला 12 वेस होत्या प्रत्येक. आता ठीक आहे, कुठंतरी आता एक वेस पडत आता हे वेशी कमी होत चाललेले. आता ही वेस म्हणजे इथली एक खून आहे. या वेशीला आमचं इथं यायचं जरी म्हणलं तरी माळीवाडा वेशी पशी या असं आपण त्या ठिकाणी बोललं जातो. परंतु आपण काही दिवसापासून पाहतोय की महानगरपालिकेला उत्पन्न पाहिजे. आपण आता बघतोय आपण की अनेक लोकांचे त्यांनी सर्वे केलेले आहेत. अनेक लोकांना जिथं 5,000 रुपयाची पट्टी येते मागच्या वेळेस, म्हणजे दरवर्षी आता ते 20-20, 25-25 हजाराच्या पट्ट्या त्यांनी महानगरपालिकेला लावलेल्या आहेत. मग या ठिकाणी महानगरपालिकेला जर कर रूपी उत्पन्न मिळवायचं असेल आणि त्याला जर ही वेस पाडायची असेल आणि इथून पुढे आपलं या ठिकाणी जर उत्पन्न मिळवायचं असेल, हे खूप नाही का दुर्दैव आहे. या नेमका आता ही वेस वाचवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? वेस वाचवायसाठी आम्हाला जे वाटतं आम्ही ते करायला तयार आहोत. महापालिका आयुक्तांना काय इशारा द्याल? आयुक्तांनी फक्त इथं यावं, फक्त बाकी त्यांना काही आयुक्तांनी फक्त इथं यावं. हा.
हा जसं तसं उत्तर त्यांना मिळणार. हो. आज एक मीटिंग बोलवली होती, त्यात महापालिकेचा जाहीर निषेधही नोंदवण्यात आला. आता तुम्ही आयुक्तांनी नेमकं आत्ताच म्हटलं की त्यांनी इथं यावं, नंतर त्यांना काय आहे ते आपण हा तर काय सांगा. मीटिंग मग मी तुम्हाला तेच सांगितलं ना की फक्त उत्पन्न वाढीसाठी जर असं जर करणार जर असं नाही महानगरपालिका. तुम्ही आज जी मीटिंग घेतली या मीटिंग मध्ये अनेक कार्यकर्ते होते, तरुण होते, जे वेस वाचवण्यासाठी समोर आले होते, त्या संदर्भात काय सांगा. आता विशीला म्हणजे खूप मोठा जुना इतिहास आहे मॅडम. हो त्याच्यामुळं आता अनेक वेस वाचवण्यासाठी प्रत्येकाच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो. आज वेस ही कोणाची एकाची नाही, ही सर्व धर्मियांची ते एक नाक आहे. जसं नगर शहरात जसं विशाल गणपती म्हणतो आपण, बरोबर. त्या टाईप. तर प्रत्येकाला त्याच्याबद्दल आस्था आहे, मुलांबद्दल तो इतिहास आहे. तर हा काय वेस कशाची आहे काय आहे, हे त्यांना तिथून इतिहास जाणून घेतलं जातं. आणि ही वेस जर उद्ध्वस्त झाली तर येणाऱ्या पिढीला इतिहास सुद्धा कळणार नाही. इतिहास कळणार नाही येणाऱ्या पिढीला. आणि मला असं सांगायचं आयुक्त साहेबांना की ते जर काही दिवस नगरचे जर प्रॉपर वास्तवात असते तर त्यांना त्याचा इतिहास सगळा कळाला असता. पण ते नगरचे रहिवासी नसल्यामुळे त्यांना इथला इतिहास माहिती नाही. त्यांना दुसऱ्या कामात जास्त इंटरेस्ट आहे, जसं पे अँड पार्क असं. आज मला कळालं इथं आल्यानंतर का विशाल गणपतीला काही लोक दर्शनाला येतात, त्या ठिकाणी पे अँड पार्कची त्यांनी बोर्ड लावून ठेवले. आता दर्शनाला येणारा माणूस हा किती मिनिटं येऊ शकतो, आणि त्याची जर पावती फाटत असेल तर त्याच्यासारखं दुर्दैव नाही. तर आयुक्त साहेबांनी ह्या गोष्टी बी थोड्या जाणून घेतल्या पाहिजे. विकासाबरोबर काही चांगल्या गोष्टी बी करणं महत्वाचं आहे, पण हा विकास नसून हा भाकास करण्याचा कार्यक्रम त्यांनी नगर शहरात चालू केलेला आहे. तर त्याच्यावर त्यांनी नितांत विचार करून लवकरात लवकर आम्हाला न्याय देण्याचं काम करावं. तुम्हाला असं वाटतं का की महापालिका आयुक्तांनी अहिल्यानगर शहराच्या इतिहासाचा अभ्यास करणं गरजेचं आहे? 100% त्यांनी इतिहास करून अभ्यास करूनच याच्यावर हे करायला पाहिजे होतं. त्यांनी डायरेक्ट कुठेतरी नोटीस लावून त्याला पाडण्याचा जो विचार केला तो दुर्दैव विचार आहे त्यांचा. पण आता त्यांनी सांगितलंय ना की जर मला काही हरकती आल्या तर त्यावर ते काही विचार पण करू शकतील असं. ठीक आहे ना, आता तुम्हाला हरकती आल्या विचार करायचा, तसंच आमचे जे मित्र परिवारच्या लोकांची आस्था आहे त्यांच्या बी हरकती आम्ही तुम्हाला ते देण्यासाठी पुरेपूर आता आमच्या उद्यापासून मंडळ स्थापन आहे. आमची एक कमिटी करून आम्ही त्यांना त्या हरकतीचं निवेदन तिथं देणार आहे पालिकेमध्ये. आणि त्यांनी जर त्याचा विचार लवकर नाही केला तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे. मग त्याच्यावरची जी काही जबाबदारी होईल किंवा काही समाजकार्य जे काही बिघटना येईल तर त्याच्या संपूर्ण जबाबदारी ही आयुक्तांची राहील.